नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूबच्यावर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजने संबंधित महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहताय की लाडक्या बहीण योजनेचे दिवसांदिवस या ठिकाणी नियम बदलत चाललेले आहेत. कारण की लाडक्या बहीण योजनेचे नियम किंवा निकष या ठिकाणी बदलत चाललेले आहेत. जर का तुम्ही यामध्ये पात्र असाल तर या ठिकाणी तुमचे समोरचा हप्ता येणार आहे, नाहीतर मग या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहात. या ठिकाणी कोणती अपडेट या ठिकाणी आलेली आहे याची ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण समोरील हप्ता वगैरे कधी येणार आहे, समोरची किस्त किती आणि कोणाला, त्याचप्रमाणे तारीख वगैरे ए टू झेड आपण याची आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी माहिती पाहूया. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की 15 नोव्हेंबर या पेपरमध्ये काही लाडक्या बहिणी संबंधित मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात आणि महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहता की एकदम कोपऱ्यात मी जे राऊंड केलेला आहे, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 1,500 रुपये लाभ घेणाऱ्या, म्हणजे 1,500 रुपये लाभ मिळत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर यांनी सांगितलेले आहे की सर्व अर्जांची आता फेर पडताळणी केली जाणार आहे. डबल डोअर फॉर्म, त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन आणि स्पोर्ट बाईक, 4 चाकी बाईक दिसून आल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जर का तुमच्याकडे 4 चाकी वाहन, त्याचप्रमाणे स्पोर्ट बाईक, त्यानंतर डबल डोअर फ्रीज, अशा प्रकारे या ठिकाणी मोठे या ठिकाणी निकष त्यांनी बदलवले आहेत. पहिले या ठिकाणी अशा प्रकारे निकष नव्हते, परंतु आता निवडणूक संपल्या आणि सरकार स्थापन झाल्या या ठिकाणी यांनी हे असं चालू केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जर का तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी मानधन मिळत असेल, म्हणजे संजय गांधी झाले निराधार योजनेचे पैसे तुम्हाला येत असेल, तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहेत. म्हणजे या ठिकाणी पुन्हा ते अर्जाची फेर तपासणी करतील. त्यानंतर तुम्हाला जे पात्र असतील तेच फक्त या ठिकाणी, त्यांनाच फक्त या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आणि जे या निकषमध्ये बसणार नाहीत त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्याचप्रमाणे फ्रीज वगैरे आहे, त्यानंतर या ठिकाणी स्पोर्ट बाईक, अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी बऱ्याच अटी या ठिकाणी टाकलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की अपात्र अटीमध्ये ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबात सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे जर का तुमच्या घरात कोणी बसत असेल किंवा भरत असेल तर तुमचे या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. पहिले या ठिकाणी ह्या निकष नव्हत्या, परंतु आता या ठिकाणी पुन्हा ते फेरफार करून म्हणजे अर्जाची पडताळणी करतील. त्यानंतर तुमच्या आधार कार्डनुसार या ठिकाणी कोणी आयकरदाता आहे का हे चेक करतील. त्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस होणार आहे, किंवा तुम्ही अपात्र ठरणार किंवा पात्र ठरणार, हे तुम्हाला या ठिकाणी जर का तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील, नाहीतर मग येणार नाहीत. त्यानंतर या ठिकाणी 3 नंबरची अट आहे की जर का तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीवर असेल तर किंवा एखाद्या नोकरी असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत, तुम्ही अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर 4 नंबरची अट आहे, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम लाभ घेत असेल तर या ठिकाणी तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे. म्हणजे जर का तुम्ही 1,500 रुपये किंवा 2,000 रुपये जे मिळतात आपल्याला PM किसानचे, जर का तुम्हाला मिळत असेल आणि जर का तुम्ही या योजनेचा फॉर्म भरला असेल तर लाडक्या बहिणीचा, तर या ठिकाणी तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहात. मित्रांनो, या ठिकाणी जर का तुम्ही पहिले हप्ते उचलले असतील तर या ठिकाणी तुम्हाला पैसे परत करावे लागतील, याची काही गॅरंटी नाही आहे, परंतु तुम्हाला समोरला हप्ता या ठिकाणी येणार नाही जर का ते त्यांनी व्हेरीफाय केलं तर. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सांगायचा उद्देश एवढाच की जनरली असे बऱ्याच प्रकारे अशी अफवा येत आहे की तुम्हाला परत पैसे वापस करावे लागतील इत्यादी वगैरे. तर या ठिकाणी परत पैसे वापस करायची गरज नाही, कारण की आता एवढे शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर का तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी समोरची हप्ता किंवा किस्त येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी 7 नंबरची जी अट आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंब सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशांनासुद्धा या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहे.
सो मित्रांनो, अशा प्रकारे ही अपात्रतेच्या अटी दिलेल्या असून जर का तुम्ही यामध्ये जर का बसले तर या ठिकाणी तुम्ही अपात्र ठरणार आहेत, आणि जर का तुम्ही यामध्ये बसत नसाल तर तुम्हाला समोरची किस्त येणार आहे. मित्रांनो, समोरची किस्त हे लगेच या ठिकाणी सरकार स्थापन झाल्यावर डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये तुम्हाला 1500च्या ऐवजी या ठिकाणी 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे दिलेलं असून बऱ्याच जिल्ह्यामध्ये, काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे येणे सुरू झालेले आहे. तुम्हाला या ठिकाणी सुद्धा पैसे येऊ शकतात. आणि जर का तुमचे आधार सेटिंग चेक झाले नसेल तर तुम्ही आधार सेटिंग करून घ्यायचे आहेत, कारण की आधार बेसस या ठिकाणी पैसे येत आहेत आणि येणार आहेत. आधार बेस म्हणजे DBT मार्फत तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहेत. जर का तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करून घ्यायचं असेल, हे चेक करून घ्यायचं तर आपल्या व्हिडिओच्या खाली एक दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे. तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकता. जर का तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तुम्ही लिंक करू शकता, किंवा तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही टिप दिलेली असून जर का यामध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि समोरच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी, त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे अपडेट इत्यादी, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपल्या चॅनलवर येत राहते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.